आतापर्यंत देशात कुठलेच असे आंदोलन झाले नसेल। असे आंदोलन येत्या 20 जानेवारीला करणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। प्रश्न तर सांगतो की नोंदी सापडतात, मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने। ज्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत किंवा नोंदी सापडल्यात, मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे एजंट सुद्धा आता त्याचं जाळं तयार झालंय। सरकारने त्याला कसा आवर घालावा आणि फुकटात हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं कसं? हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे। ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही। आली तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की ही माझी नोंद आहे, या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय। जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर्फ मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं, त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब। आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं। यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्त हे करतील, आज करतील, उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा। घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा, त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला लावा, जबाबदारी आपली, त्याची काळजीच करू नका। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या, कारण हे सत्य असू शकतं आहेच। 22 तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची, आणि याच काळामध्ये 2 दिवसा अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे। आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का, किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही? नाही, मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे, आनंदाचा उत्सव येतो, त्याचं काय अडचण आहे, चांगला विषय आहे ना। होतोय म्हणजे काय, आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना, तो आनंदाचा विषय, त्याच्याबद्दलचं काही दुमत नाही, नसण्याचं काही कारण पण नाही। पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं सुरू ठेवण्यात आलेलं आहे। 18 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी 144 लागू केले, म्हणून आम्ही 20 तारीख धरलेली, कारण आम्हाला तारीख धरायचीच होती। कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही, 22 तारीख आणि 20 तारीख ही अजिबात जोडता येणार नाही, कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे 4 महिन्यापासून, आणि हे लगातार टप्प्याटप्प्यात सुरू आहे। आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता, हे आंदोलन मोठं आहे, आंदोलन फसू द्यायचं नाही, आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही, म्हणून आम्हाला वेळ लागतोय। कारण तिथं गेलं आणि उगाच लाखाने मराठी माग आहेत आणि मग उगाच बॉम्बलायचं आणि बावचाळ्यानं कोणकडं पळायचं, चला रे उद्या सकाळी 2 दिवसात पोराला माघारी यायला लागत, हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केले आहे। वेळ पडला तर तुम्ही थोडं 2 दिवस पुढे आंदोलन करू शकता काय समज? एकीकडे तुम्ही चांगल्या संस्कृती नेहमी तुम्ही संस्कृती, अहो मग त्याचा काय समज, असं काय करता? त्याचा काय समज, तो संस्कृतीचा भाग आहे, ते आनंदाचाच दिवस आहे, ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे। याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण व्हावं जनतेचं म्हणून, आणि त्यासाठी निघतोय आम्ही। तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला, त्यामुळे निरंक अहवाल दिले, ते कुठले जिल्हे एवढंच फक्त सांगा? मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवराईत पण अगोदर दिला होता, असं गेवराईच्या लोकांनी सांगितलं होतं, असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलेलं आहे। मी काय प्रत्यक्ष तिथं गेलेलो नाही, निरंक म्हणून दिला, आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली, तर एकाच गावात 47 नोंदी सापडल्या होत्या, एकाच गावात। मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा? गेवराईत पण असंच झालं होतं, अगोदर लेखी अहवाल आहे गेवराईचा, तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, वेळप्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून अहवाल दिला। त्याच्यानंतर जवळपास 64 गावात नोंदी सापडल्या। असे खूप प्रकार आहेत झालेले आहेत राज्यात। मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे उपोषण करण्यावर ठाम आहेत, तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। नाही, मग तुम्ही काम करताय, आम्ही आमचं काम करतो, आम्ही काय काम नाही करीत काय, आमचं काम चालूच आहे, निघालं मुंबईला कडं, आणि आझाद मैदान, शिवाजी पार्क, बरेच मैदानं लागणार आहेत आम्हाला, हे बघणं चालू आहे। आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या, कोणाला माहीत आहे नाही।